हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मी शनिवारचं सकाळचं रुटीन आहे, तर ते मी तुमच्याशी थोडं शेअर करत आहे. शनिवारी आज त्यांचा मिस्टरांचा उपवास असल्यामुळे चपाती भाजी वगैरे काहीच नाही, फक्त त्यांच्यासाठी वरीचा भात आहे तर तो बनवायचा होता. तर आरूलाही टिफिन नसतो कारण शनिवार असते, त्यामुळे लवकर स्कूल सुटते. आणि आम्ही नंतर आमच्यासाठी नाश्त्याला पास्ता बनवला होता. तर पास्ता दिशूने तो पण बनवलेला, पण मी त्याचं काही शूट नाही केलं. पण तिने नाश्त्यासाठी पास्ता बनवला होता. तर इकडे ती आता स्कूलला चाललेली आहे. तर तिला तिचे पप्पा आहेत तर ते सोडायला जाणार आहेत. तर आता बघा, मुलीचं आणि बापाचं प्रेम म्हणतात तेच, मुलींचं खूप सारा जीव वडिलांच्यावरच असतो. तर ते सोडायला निघालेले आहेत तिला. तर ती गेली स्कूलला, तिला दूध आणि बोर्नव्हिटा आहे तर तो दिला. बाकीचं माझे आंघोळ वगैरे सकाळीच आवरलं होतं, सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून मस्त तिला दूध वगैरे गरम करून दिलं. आणि आता इकडे चहा आहे तर तो मी ठेवणार आहे थोडा. तर चहा पिल्याशिवाय तरी काय आपल्याला एनर्जी येत नाही. मी किती प्रयत्न करते की चहा सोडायचा, तर पण ते काही होतच नाही. थोडा का होईना पण चहा लागतोच मला. जास्त गोड नाही पण मीडियम, अगदी लाईट असा पण चहा हा पाहिजेच. पण जास्त गोड लागत नाही, पण थोडासा. पण मी तो पण म्हणते सोडायचा, कारण मी माझ्यात असं जाणवून घेतलं आहे की गोड कमी खाल्ल्यामुळं आणि तेलकट कमी खाल्ल्यामुळं जर वजन आहे तर ते थोडंसं माझं कमी झालेलं आहे असं मला तरी वाटतं. कारण मी चहा पहिली खूप म्हणजे खूप गोड प्यायची, आणि आता मी कमी केलं आहे, गोड कमी केलं आहे पण चहा नाही कमी केला. तर आता इकडे चहा ठेवलेला आहे, दूध गरम करत ठेवलेलं आहे. आणि आता त्यांना जायला टाईम आहे, तर तोपर्यंत म्हणलं भात आणि आमटी आहे तर ती बनवून घ्यावी. मग नंतर दिशू तरी झोपलेलीच आहे अजून. मग आरू यायच्या थोड्या आधी दिशा उठून आंघोळ वगैरे करून मग ती पास्ता बनव. मग मी माझ्या नाश्त्यासाठी तर मी वरीचा भात आहे, तो मला आवडतो खूप, मग तोच मी घेणार आहे, वरीचा भात. आणि आरू आल्यानंतर मग पास्ता बनवणार. आणि नंतर आज शनिवार त्यामुळे चपाती भाजी वगैरे काय नाही, भात आणि आमटी साधं सिंपल, कधीतरी आठवड्यातून एक असावं ना असं म्हणून. तर आता तांदूळ मी जे धुतले ना त्याचं पाणी होतं तर ते मी झाडांना वगैरे घालून घेतलं. आमच्याकडं अजून पाऊस नाही, खूप गरम होते. आणि सकाळचं 9 वाजले तरी एवढं ऊन लागतं ना, बाहेर जायचे आणि गरम तरी खूप होतं. आणि स्वयंपाक बनवताना वगैरे खूप वैताग येतो. पावसाळा चालू होऊन पण काही उपयोग नाही, असं वाटतं उन्हाळाच चालू आहे. तर इकडे रात्रीची जी काही भांडी आहेत तर ती मी लावून घेते आता, तोपर्यंत भात इकडे शिजतो आहे. आणि इकडे चहा आणि दूध आहे ते सुद्धा गरम होते. तर आता मी वरीचा भात आहे तर तो बनवून घेणार आहे, कारण मिस्टरांना खिचडी नको होती. शक्यतो ते आता म्हणजे खिचडी नकोच म्हणतात, कारण ते त्यांना खायची आम्हाला आवडते खिचडी पण थोडीशी, जास्त नाही. मग वरीचा भात त्यांना छान वाटतो, कारण ते आपण सकाळी करतो मग ते दुपारी कधी खाणार. त्यापर्यंत थोडंसं असं वाटतं की शाबू येतो, त्यांना असं वाटतं कडक होतो म्हणून ते नको म्हणतात. मग त्यांना वरीचा भातच हवा असतो. तर आमच्याकडं 2 दिवस कंटिन्यू पाणी जाणार होतं, म्हणून मी पाणी प्यायचं वगैरे भरपूर सारं भरून घेतलेलं. इथं ते 2 पातेले आहेत तर त्यासुद्धा प्यायचं पाणीच मी भरून ठेवलं होतं, कारण 2 दिवस पाणी जाणार म्हणून सगळा स्टॉक व्यवस्थित ठेवला होता. पण पाणी लगेचच आलं, रविवारी रात्री येणार होतं ते रविवारी सकाळीच आलं. तर इकडे मस्त असं झाडं वगैरे आहेत, थोडंसं असं आभाळ आल्यासारखं होतं आहे पण पाऊस काही पडतच नाही. तर इकडं मस्त असं चहा वगैरे झालेला आहे, तर तो चहा वगैरे घेतला मी. तोपर्यंत आता मी वरी आहे तर ती बनवते. आधी शेंगदाणे आहेत तर ते थोडं भाजून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट आहे तर ते संपलं होतं, आणि हे वरीच्या भातासाठी सुद्धा थोडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट छान लागेल म्हणून शेंगदाणे आहेत तर ते भाजून घेऊन मग त्याचं कूट आहे तर ते करणार आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे असतं ना, त्याची आमटी खूप छान लागते. तर आता इकडे वरी आहे तर ती सुद्धा खूप महाग झाली, 50 रुपये पाव आहे आमच्याकडे वरीचा भात. मिस्टरांना हवा आहे म्हटल्यानंतर थोडीशी त्यातली ठेवते आणि बाकी सगळी वरी बनवते, कारण त्यांना थोडं खायला पण देते आणि नंतर डब्यात वगैरे देते. आणि थोडं मी पण नाश्ता वरीच्या भाताचंच करून घेणार आहे, कारण ह्यांचा पास्ता वगैरे नंतर ती आरू येईपर्यंत, दिशू उठेपर्यंत खूप वेळ होईल, म्हणून मी वरीचा भातच नाश्त्याला करणार आहे.
तर इकडं वरी आहे तर ती स्वच्छ साफ करून घेतली, थोडी पाकडून घेतली, तर ती आता स्वच्छ आहे ती धुवून घेते आणि थोडं पाणी घालून ठेवते बाकीचं मिरची वगैरे हे करेपर्यंत. तर आता इकडे मिरची आहे तर ते घेते मी. मिस्टरांना तिखट जास्त आवडत नाही आणि मला जास्त तिखट आवडतं, त्यांना तिखट आवडत नाही. पण मी थोडीफार 2-4 मिरच्या घालतेच. त्यांना नसेल मिरची ना तरीसुद्धा चालतं, पण मी घालते. 2-4च मिरच्या घेतलेल्या आहेत, ते चिरून वगैरे घेतल्या. मला खिचडी वगैरे किंवा हे बनवायचं असेल ना तर मिरची बारीक करून नंतर तेलात फ्राय असं करून वगैरे मग ते खिचडीत जास्त अशा मिरच्या टाकून खायला खूप छान लागते. पण मिस्टरांच्यामुळं आम्हाला थोडंसं कमी तिखट लागतं खायला. तर इकडे तेल वगैरे टाकून घेतलं कढईत, शेंगदाणे भाजून घेतले होते. तर तेल कढईत टाकून घेतलं. आता मी त्यात मिरची आहे तर ती टाकणार आणि नंतर पाणी ओतून घेणार मिरची भाजल्यानंतर आणि त्यात मग मी थोडं मीठ टाकणार आणि ते पाणी उकळी आलं की मग मी ते वरीचा भात आहे तर तो टाकून घेणार आणि शेंगदाण्याचं कूट. छान होतं मस्त अगदी. तर जेवढा वरीचा भात असेल ना त्या दुप्पट घेतलं तरी चालतं पाणी, भात शिजतो चांगला व्यवस्थित. तर इकडे मी पाणी ओतून घेतलेलं आहे मिरची भाजून झाल्यानंतर. तर आता ह्याला उकळी आल्यानंतर मग मी वरी आहे तर ती टाकून घेणार. शेंगदाणे वगैरे भाजून झालेले आहेत. वरीच्या भाताला त्या पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगदाणे आहेत तर त्याचं मी कूट करून घेते, म्हणजे मला वरीच्या भातात पण टाकता येईल आणि नंतर बरणी भरून पण ठेवता येईल. तर इकडे कूट वगैरे शेंगदाण्याचं करून घेतलेलं आहे. तर इकडे पाणी गरम झालं, उकळी नाही आली पण गरम झालेलं आहे. तर त्यात मी शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेणार आहे. तर ह्याच्यात तुम्हाला केवढं हवं म्हणजे थोडं जास्त कोणाला आवडतं त्याच्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेतलं. शेंगदाणे भाजलेत आणि आपण खाणार नाही असं होणार का? कधीच नाही. तर शेंगदाणे भाजलेले आहेत तरी पण सकाळी शेंगदाणे पण मी खाल्ले. तर शेंगदाणे आहेत तर ते भाजून घेतलेले आहेत, त्याचं कूट वगैरे करून घेतलं. आता मी पाण्यात ते टाकलं तर ते उकळी यायला लागले. आता मग मी त्याच्यात वरीचा भात आहे तर तो टाकून घेते आणि थोडंसं मीठ म्हणजे तुम्हाला केवढं हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर आता वरी आहे तर ती टाकून घेणार आणि ते बारीक गॅसवर झाकून ठेवणार. छान शिजते वरी, अगदी मऊसूद भातासारखी मस्त शिजते आणि मला वरीचा भात खूप आवडतो, पण तो एकदम झणझणीत आणि तिखट पाहिजे. पण हा माझा जरासा अळणी होता, जास्त तिखट नव्हता. मिस्टरांच्यामुळे मला मिरच्या थोड्या कमी टाकाव्या लागल्या त्याच्या, नाहीतर त्यांना जास्त तिखट झाल्यावर मला फोन करून विचारतील एवढ्या मिरच्या का टाकल्यास किंवा एवढं तिखट का केलंस म्हणून. तर इकडे मी झाकण वगैरे झाकून ठेवले, बारीक गॅसवर शिजून देणार आहे. आता तोपर्यंत शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे तर ते मी बरणीत आहे तर ते भरून ठेवते, म्हणजे मग मला संध्याच्या भाजीला वगैरे उपयोगी येईल. तर आज काही जास्त घाई गडबड नाही असं म्हणू शकत नाही आहे, कारण 8:30 वाजेपर्यंत मला झालं पाहिजे. कारण चपाती भाजी वगैरे असल्यावर खूप गडबड असते. चपाती बनवायची असतात, भाजी बनवायची असते, चहा बनवायचा असतो, त्यांना द्यायचा असतो. आज फक्त वरीचा भातच बनवायचा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तर इकडे वरीचा भात आहे तर तो शिजायचा चालू आहे. नंतर भात शिजला की मग मिस्टरांना थोडंसं नाश्त्याला वरीचा भात आणि दही देणार आहे. तर मी इकडं बघत आहे किती म्हणजे शिजलं आहे की काय, पाणी आटले का त्यातलं वगैरे. तर मला असं वाटत होतं थोडंसं असून शेंगदाण्याचं मोठं कूट पाहिजे म्हणून थोडंसं टाकून घेतलं. तर इकडे शेंगदाण्याचं कूट वगैरे बरणी भरून ठेवली, म्हणजे आता ॲटलिस्ट 2-4 दिवस तरी टेन्शन नाही. कारण रोज सकाळ संध्याकाळच्या भाजीला आम्हाला शेंगदाण्याचं कूटच लागतं, त्याशिवाय जमतच नाही. शेंगदाण्याच्या कुटाचीच भाजी आमटी वगैरे आम्हाला आवडते. तर सकाळी जो काही पसारा मी काढून जो ठेवते खिडकीवर, जसं की साखर, चहा पावडर वगैरे, तर ते सगळं व्यवस्थित लावून घेते. म्हटलं टाईम आहे तोपर्यंत. मग खिडकीवरचं सगळं जो पसारा होता, त्या बरण्या होत्या त्या जागेला सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत. तर इकडे अजून वरीचा भात आहे तर तो शिजतच आहे. तोपर्यंत म्हटलं आमटीची तयारी करून घ्यावी. तर इकडे मी आज बटाट्याची आमटी बनवणार आहे. खूप दिवस झालं बटाट्याची आमटी बनवली नव्हती. तर घरात मुलींनासुद्धा खूप आवडते बटाट्याची आमटी, म्हणून म्हटलं भात आणि बटाट्याची आमटी बनवून घ्यावे. म्हणून बटाट्याचे साली वगैरे सगळ्या काढून घेतल्या. मस्त असं बटाटा वगैरे आहे तर तो चिरून घेते. बटाट्याच्या आमटीमध्ये कांदा, लसूण आणि थोडं मी वाटण करून ठेवलेलं आहे, खोबरं,
नंतर कोथिंबीर वगैरे हे टाकून तर ते थोडंसं टाकणार आहे. खोबऱ्यामध्ये तीळ आहे, धने आहेत, नंतर असे काय काय आहेत तर त्याचं मी वाटण बनवून ठेवलेलं आहे. तर ते थोडं टाकणार आणि थोडं शेंगदाण्याचं कूट. आणि इकडे मस्त असं लसूण सोलून घेतलेलं आहे, बटाटे चिरून घेतलेले आहेत. आता कांदासुद्धा चिरून घेते आणि मस्त अशी बटाट्याची आमटी आहे तर ती मी बनवून घेत आहे. लसूण आहे तो छान असा चेचून घेतलेला आहे. तर इकडे भातसुद्धा मस्त असं वाफ आलेले आहे, म्हणजे भात छान असा शिजलेला आहे. वरीचा भात आहे तर इकडे आता मी आमटी आहे तर ती मी फोडणीला देते. आधी बटाटे आहेत ते डिशमध्ये काढून घेते, त्यात थोडंसं पाणी ओतून ठेवते म्हणजे काळा पडणार नाही बटाटा. तर इकडं जो काही पसारा होता किचनवरचा बटाटे वगैरे सोललेला तो तिथल्या तिथं आणि पटकन सगळं आवरून घेते, म्हणजे एकदम लोड येत नाही. जेवढं होईल तेवढं मी काम आवरण्याचा प्रयत्न करत असते. जसं की किचनवर काही पसारा असेल वगैरे तर तो मी आवरण्याचा प्रयत्न करत असते. तर बघू शकता मस्त असं भात मऊ लुसलुशीत असा वरीचा भात आहे तर तो शिजलेला आहे आणि मस्त असा एकदम मऊसूत असं झालेलं आहे. खाताना खूप छान वाटला. तर इकडे मी म्हणजे बघते चेक करून की भात शिजला आहे की नाही वगैरे. थोडं तर भात आहे तर तो मस्त असं मऊसूत अगदी शिजलेला आहे. तर त्याला मी आता उतरवून ठेवते आणि झाकून ठेवते, म्हणजे बाकीचं जर भात आहे तो परत आणि अजून फुलून येतो छान असा. तर इकडे मस्त अशी बटाट्याची आमटी आहे तर ती बनवलेली आहे आणि फोडणीला पण टाकलेली आहे मी. ते काही जास्त शेअर नाही केलं. तर इकडे बघू शकता मस्त असे बटाटे आहेत तर ते शिजलेले आहेत आणि एवढी छान बटाट्याची आमटी झालेली आहे ना, टेस्ट आहे अगदी बस. तर मी जो आठवड्याभरासाठी जो मसाला थोडासा लागतो तर तो मी करून ठेवते. मग असे पातळ आमटीमध्ये वगैरे टाकला किंवा भाजीत थोडासा 1 चमचाभर टाकला ना तरी खूप छान चव येते आणि एकदम अशी घट्टसर अशी आमटी होते, जास्त पातळ वगैरे पण होत नाही. तर इकडे भात आमटी झालेली आहे, वरीचा भातसुद्धा झालेला आहे. तर आता इकडे मिस्टरांना थोडंसं नाश्त्याला देते, कारण त्यांचं आवरून झालेलं आहे. तर त्यांना मी नाश्त्यासाठी वरीचा भात आणि दही आहे तर ते देते आता. तर भात बघू शकता मस्त असा सुटसुटीत झालेला आहे, जास्त घट्ट वगैरे असं काही झालेलं नाही. तर मी त्यांना विचारते एवढा भात तुम्हाला नाश्त्यासाठी बास का? तर मग ठीक आहे बोलले. तर आता मी दही वगैरे टाकून देते, मस्त असं भात आणि दही खायला देणार आहे त्यांना. तर त्यांना खिचडीपेक्षा साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा वरीचा भात खूप आवडतो आणि लगेचच मग पटकन मग डब्बा आहे तर तो सुद्धा भरून देते, म्हणजे जाईपर्यंत थंड होईल म्हणून डब्बा वगैरे भरून ठेवते आणि थोडा माझ्यासाठी ठेवणार आहे. तर जास्तच देते, कारण ह्यांचं कोणी मित्र वगैरे असेल तर ते थोडं त्यांच्यासाठी पण देतात म्हणून जास्तच देते मी. तर इकडं मस्त असं त्यांचा डब्बा वगैरे भरून ठेवला आहे, अजून म्हणजे झाकलं नाही, थंड करायला ठेवलं आहे. तर त्यांना नाश्त्याला दिलेला आहे दही आणि भात. तर तोपर्यंत मग माझा इकडचा आहे तर ते आवरून झालेलं आहे, किचनमधला स्वयंपाक आहे तर आमटी वगैरे सुद्धा झालेली आहे. शनिवार सकाळचं काही जास्त स्वयंपाकाचं कटकट नसते, थोडंसंच भात आमटी फक्त, आणि संध्याकाळचं मात्र पण पूर्ण स्वयंपाक करावा लागतो. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.